महायुतीत विधान परिषदेच्या एका जागेचा तिढा अद्याप कायम। शिवसेनेला हवी असलेली जागा भाजप सोडण्यास तयार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना। विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा कायम। शिंदे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता। विधान परिषदेतील जळगावच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच। मंत्री गुलाबराव पाटलांकडून मुलगा प्रतापरावसाठी लॉबिंग। आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होतंय। गणेश निबेंचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक। विधान परिषद उमेदवारीवरून रायगड महायुतीमध्ये रस्सीखेच। शिवसेनेकडून विकास गोगावलेंच्या नावाची चर्चा, तर राष्ट्रवादीमधून राजीव साबळे इच्छुक। रोहित पवार रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, केलेल्या कामाची ही पोचपावती। रोहित पवारांची प्रतिक्रिया। रयत शिक्षण संस्थेवर पवारांचा कब्जा वेदनादायी। कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेला पवारांनी बळकावलं। भाजपा प्रवक्ता अजित चव्हाणांची प्रतिक्रिया। आमरस प्यायल्यानं एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा। बाजारातील आंब्यावरील रसायनांमुळे विषबाधा झाल्याचा अंदाज। अहिल्यानगरच्या शेवगाव येथील घटना। पेट्रोल डिझेलची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। शेतीसाठी शेतकऱ्यांना डिझेल देण्याच्याही सूचना। पेट्रोल डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका। शेती मशागतीचा दर वाढला। कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दीपकेच्या घराला पोलीस संरक्षण। परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात सुरुवात। दीपकेने स्थापन केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीची सर्वत्र चर्चा। निवडणुकीच्या कारणावरून हॉटेलमध्ये 2 गटात मारहाण। बीडच्या परळीतील घटनेचा सीसीटीव्ही समोर। वाशिमच्या शेलू बाजार परिसरात हळद पेरणीला सुरुवात। आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब। यांत्रिक पद्धतीनं हळद पेरणी। येवल्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। बोगटे शिवारातील 2 एकर केळी बाग उद्ध्वस्त। शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। उद्घाटनापूर्वीच प्रवेशद्वार भिंतीला भगदाड। धुळे जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। कामाची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी। डिझेल भरण्याच्या कारणावरून हिंगोलीत हाणामारी। सेनगाव शहरातील पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांमध्ये राडा। एका दुकानात आग लागून सिलेंडरचा स्फोट। नागपूरच्या गोळीबार चौकातील घटना। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। काश्मीरच्या राजौरीत लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू। दोरीमलच्या जंगलात 3 दहशतवादी लपले असल्याची माहिती। अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारत दौऱ्यावर। पंतप्रधान मोदी आणि एस जयशंकर यांचीही घेणार भेट। चीनमधील कोळसा खाणीत स्फोट। दुर्घटनेत 90 कामगारांचा मृत्यू। भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात। लडाखमध्ये लष्कराचं चिता हेलिकॉप्टर कोसळलं। अपघातानंतर मेजर जनरलचा सेल्फी व्हायरल।